नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मार्च 2026 मध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि या पावसामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. तर या नुकसानीसाठी सरकारने अनुदान देण्याचं ठरवलेलं होतं, मदत देण्याचं ठरवलेलं होतं. तर तीच मदत आता आलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत, किती शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे, मदत किती मिळणार आहेत, हे आपण या व्हिडिओच्या या GRच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, तुम्हाला GR दिसतोय, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मार्च 2026. तर मित्रांनो, आता मदत किती आहे तुम्ही थंबनेलवरती बघितलंच असेल की 16 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, 16,71,59,59 इतका निधी मंजूर झालेला आहे. आणि याचे जे लाभार्थी आहेत मित्रांनो, हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे मिळणार आहे. ठीक आहे. तर शेतकऱ्यांना तर हा निधी नेमका किती मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार आहेत ते पंचनाम्याच्या आधारे मिळणार आहेत. तुमच्या शेतातील जो पंचनामा झालेला आहे किंवा तुमच्या महसुलामध्ये तलाठी किंवा जे इतर अधिकारी असतील, महसूल अधिकारी, यांनी कशा पद्धतीने पंचनामा करून पाठवलेला आहे, तुमचं क्षेत्र किती दाखवलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. आता यामध्ये जिल्हे बघूया मित्रांनो, कोणकोणते असणार आहेत. बघा, 4 जिल्हे यामध्ये आहेत. यामध्ये सुरुवातीचा जो जिल्हा आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर. म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर यामध्ये जी बाधित शेतकरी संख्या आहे 17,216 इतकी बाधित शेतकरी संख्या आहे. त्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामध्येच बीड जिल्हा सुद्धा आहे. यामध्ये फक्त शेतकरी संख्या आहे 569. ठीक आहे. अशी एकूण शेतकरी संख्या आहे 17,785 ही शेतकरी संख्या आहे. आणि यांना जो निधी मिळणार आहे मित्रांनो, 1230 लक्ष असा हा निधी या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, 12,30,00,000 रुपये या ठिकाणी या 2 जिल्ह्यांना मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे मित्रांनो, नागपूर विभाग आहे. त्यामध्ये गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 465 शेतकरी पात्र आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3,873 शेतकरी यासाठी पात्र आहे. आणि या दोघांना मिळून मित्रांनो 4,40,00,000 असा निधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि एकूण 16,71,00,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा निधी होता आणि हा निधी आहे डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे. या 4 जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे 16 कोटी रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जर हा GR वाचायचा असेल पूर्ण, तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून वाचू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.